कायम विविध कारणांनी चर्चेत येणारं नाशिकचं जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं। प्रसूती झालेल्या महिलेच्या 5 दिवसांच्या बाळाची चोरी करण्यात आली। या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केलं। मात्र पोलिसांनी केलेल्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आले। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेचे सिझर करून प्रसूती झाली। या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं। या दरम्यानच MBA असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला। त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचं सांगितलं। डिस्चार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेला असताना सपना मराठे प्रसूती झालेल्या महिलेकडे आली। तुम्ही मागून या, तुमच्या टाके दुखतील, मी तुमच्या बाळाला घेऊन जाते, असं सपनाने सांगितलं। त्यानंतर सपना रुग्णालयातून बाळाला घेऊन पसार झाली। रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सुमनला बाळ आणि महिला गायब झाल्याचं समजलं। यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार केली। बाळ हरवल्याची फिर्याद अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिके यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ विविध पथके रवाना केली। नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासात बाळ शोधून आईकडे सोपवले। आईला डिस्चार्ज दिल्यानंतर बाळ चोरीला गेल्याचं सांगत जिल्हा रुग्णालयाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। बाळ चोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मागावर होते। जिल्ह्याभरात पोलिसांची पथकं महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील एका खासगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर तत्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि बाळ चोरलेली महिला हीच असल्याचं समोर आलं। सपना मराठे ही उच्च शिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी सपना मराठेला ताब्यात घेतला। महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केलं हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीकत बघून पोलीस देखील काही काळ चक्रावले। बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचं ठरवलं आणि बाळ चोरले। सपना मराठे ही महिला उच्च शिक्षित असल्याने पोलीस तपासातून समोर आलं। या महिलेचे 2दा अबॉर्शन झाले असून या महिलेला बाळ होत नसल्याने बाळ चोरी करण्याचं पोलिसांनी सांगितलं। महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना धक्का बसला। सपना मराठे आणि तिचा पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहेत। MBAचे शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केल्याचं पोलिसांनी सांगितलं। गेल्या 9 महिन्यापासून महिलेने इतर नातेवाईकांना न भेटता प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली। महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं आणि तिचं संपूर्ण बिंग फुटलं।